जय शिवराय मित्रांनो, नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत जे काही पात्र झालेले शेतकरी आहेत आणि जे काही अपात्र झालेले शेतकरी आहेत तर यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आणि दिलासादायक अपडेट आहे। हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत। तर मित्रांनो, पीएम किसान योजना म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे। जवळपास या योजनेला 4 ते 5 वर्ष पूर्ण होत आहेत, कारण की 2019 पासून ही योजना काम करत आहे आणि याच्यात आधारावर चालू करण्यात येणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। तर या योजनेच्या अंतर्गत सुद्धा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जे पीएम किसानचे शेतकरी आहेत पात्र, तर अशा सर्व शेतकऱ्यांना सुद्धा या नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असतो आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये असे दिले जातात। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असेल की नमो शेतकरी योजनेमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, काही शेतकरी अपात्र झाले। तर याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेमध्ये जे शेतकरी पात्र आहेत तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत नाही। तर तो हप्ता का येत नाही, तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांच्या विविध काही अडचणी असतील, त्याच्यानंतर लँडसेटचा प्रॉब्लेम असा, त्याच्यानंतर ई-केवायसीचा प्रॉब्लेम असा। तर ह्या अशा अडचणी जर तुम्ही सोडवायला गेले, उदाहरणार्थ जर तुम्ही तहसीलला गेले तर तहसीलवाले सांगतात तलाट्याकडे जा, जर तुम्ही तलाट्याकडे गेले तर तलाठी सांगतात कृषी ऑफिसला भेट द्या, आणि जर तुम्ही कृषी ऑफिसला गेले तर ते सांगतात की तुम्ही नोडल अधिकाऱ्याशी संपर्क करा। तर मित्रांनो, आता नोडल अधिकारी जर पाहायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एकच असतो, तो म्हणजे जिल्हा अधिकारी। परंतु सर्व शेतकऱ्यांना जिल्हा अधिकारी यांच्याशी भेटणं शक्य नसल्यामुळं काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत। तर याच्यासाठी पर्याय काय, तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 13 डिसेंबर रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय काढण्यात आला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून जे काही 411 एवढं मनुष्यबळ म्हणजे 411 एवढे अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी हे अधिकारी आता येणार आहेत आणि यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार आहेत। याच्यामध्ये पीएम किसानचे जे काही अपात्र शेतकरी आहेत, त्याच्यानंतर नमो शेतकरीचे अपात्र शेतकरी आहेत, त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांचा लँडसेटचा प्रॉब्लेम आहे, काही शेतकऱ्यांचा ई-केवायसीचा प्रॉब्लेम आहे, तसेच काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता पडतो परंतु नमो शेतकरीचा हप्ता पडत नाही। सर्व अटी शर्ती पूर्ण असून देखील या शेतकऱ्यांना वंचित ठेवलं जातं आणि जर याची कुठं चौकशी करायला गेले तर कुठेही या शेतकऱ्यांना दाद मिळत नाही, म्हणजे शेतकऱ्यांना कोणीही वाली उरला नाही अशा प्रकारचे त्या ठिकाणी जाहीर होतं। तर मित्रांनो, आता राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि याच्याच माध्यमातून आता या 1 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पीएम किसान शेतकरीचा जे काही अधिकारी असतील तर ते अधिकारी येणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ह्या सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या जाणार आहेत। तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की आता नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेचा येणारा हप्ता कधी जमा होणार। तर मित्रांनो, आता येणारा जो काही सण आहे तो म्हणजे मकर संक्रांतीचा, तर या सणाचं औचित्य साधून या सणाच्या दिवशी हा नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचा एकत्रित हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो, अशा प्रकारचा एक अपडेट आहे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती। नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केल्यात। तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।